Hi everybody, welcome. Actually today we are going to learn new chapter, that is vectors. Do you know what is the vector? Vector means what? First, vector is a physical quantity. It is a physical quantity. Vector, it is a physical quantity. सगळ्यात पहिला महत्त्वाची गोष्ट काय? फिजिकल क्वांटिटी. भौतिक राशी असं मराठीमध्ये म्हणतो आपण. फिजिकल क्वांटिटी. मग त्याच्यानंतर त्याची डेफिनेशन आपण सांगणार. फर्स्ट वी हॅव टू नो, सॉरी काय थोडंसं होत राहणार आहे, मला 3 दिवस हे असंच राहतं, तर सुरू आहे कालपासून. तर प्लीज इग्नोर करा त्याच्याकडे, हे लक्ष द्या की सगळ्यात पहिला दिस इज अ फिजिकल क्वांटिटी. देन वी कॅन से दॅट व्हॉट इज अ वेक्टर. देर आर हाऊ मेनी फिजिकल क्वांटिटीज आर देर? देर आर 2 फिजिकल क्वांटिटीज जे आपल्याला माहिती आहे. कोणकोणत्या? स्केलर, सेकंड वन वेक्टर. बरोबर आहे. फिजिकल क्वांटिटीज आहेत, 2 फिजिकल क्वांटिटी. पण स्केलर मध्ये काय असतं? Scalar means what? A quantity which can be completely described by what? Magnitude only. A quantity, a physical quantity which has म्हटलं तरी चालतं, किंवा which completely described by only magnitude. Described by magnitude only असं म्हटलं तरी चालतं. Magnitude only. Then that is called as a scalar. मग स्केलरचे काही एक्झाम्पल्स माहिती आहेत का तुम्हाला? सॉरी, काय असतो? मास. काय गरज आहे का त्याला बाकीच्या गोष्टींची? नाही आहे. मास, लेंथ, सॉरी बरोबर आहे, लेंथ, टेम्परेचर ऑल्सो. बरोबर, सॉरी टेम्परेचर. परत काय लागतं त्याला? पॉझिटिव्ह सगळ्या वस्तू येणाऱ्या एरिया आहे, व्हॉल्यूम आहे, सरफेस एरिया आहे, बरोबर आहे का? स्पीड आहे, करेक्ट. या सगळ्या गोष्टी म्हणजे व्होल्टेज असेल, डेन्सिटी असेल, व्होल्टेज डेन्सिटी आपण म्हणतो, होय सॉरी, व्होल्टेज डेन्सिटी, वर्क, बरोबर आहे का? या पद्धतीचे भरपूर असे स्केलर क्वांटिटीज आहेत, बरोबर आहे का? दीज आर ऑल कॉल्ड स्केलर क्वांटिटीज गिवन बाय, दीज ऑल आर गिवन बाय रियल नंबर्स. सॉरी, त्याच्यामध्ये सगळ्यांच्या व्हॅल्यूज जे असतात रियल नंबर्स असतात. दिस इज अ स्केल. व्हॉट अबाउट वेक्टर? दिस इज अ क्वांटिटी विच कॅन बी डिस्क्राइब्ड बाय, completely described, हो ना, completely described by what? Both magnitude and direction. Both magnitude and direction. त्याला आपण डायरेक्शन म्हणतो. पण मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन हे त्याला डिस्क्राईब करू शकतो. कम्प्लिटली डिस्क्राईब करायचं असेल तर हे. मग डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे मी इथं राहिलं, मी थांबलोय, मी इथून इथपर्यंत पळून गेलो, परत इथून इथं आलो. आय ट्रॅव्हल, म्हणजे समजा मी इथं 1 मीटर गेलो आणि 1 मीटर आलो, 2 मीटर माझं डिस्टन्स झालं. ओके, डिस्टन्सला काय प्रॉब्लेम नाही. डिस्प्लेसमेंट माझं काय झालं? अरे मी परत इथंच आलो ना, म्हणजे काय झालं? माझं डिस्प्लेसमेंट 0 झालं. पुढे गेलो, परत तसाच मागे आलो, म्हणजे मी 1 मीटर गेलो आणि परत 1 मीटर मायनस झालं, प्लस मायनस 0, म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट माझं 0 आहे, मी तिथंच आलोय, बरोबर आहे. आमच्याकडे म्हणतात इरून फिरून गंगा बीच असं म्हणतात कोल्हापूरमध्ये. तसं झालं, म्हणजे डिस्प्लेसमेंट विच वॉन्ट डिरेक्शन. बरोबर. मॅग्निट्यूड जर आहे, इथून तिथपर्यंत 1 मीटर गेलो मी, 1 मीटर आलो, मॅग्निट्यूड आहे, बरोबर आहे. मग जाण्याचं 1 मीटर ते पॉझिटिव्ह, मागे परत येण्याचं मायनस, मागे आलो त्याला डिरेक्शन आहे ना, डायरेक्शनमुळे काय झालं? त्याचा 0 झाला डिस्प्लेसमेंट, आणि मायनस, बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट झाला.
त्याच्यानंतर काय असू शकतं, व्हिलॉसिटी, बरोबर आहे. त्याचबरोबर कोण असू शकतो, फोर्स. फोर्स अप्लाय केला, अपोजिट फोर्स पण अप्लाय होत असेल तर काय होतं, अपोजिट शब्द वापरला ना, म्हणजे काय, डिरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस ऑल. आता फोर्स आहे, इलेक्ट्रिक फील्ड ऑल्सो. डायरेक्शन खूप महत्वाचे, बरोबर आहे ना. कुठल्या डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड आपण म्हणतो. त्याच्यानंतर ऍक्सलरेशन आहे, मोमेंटम आहे, सॉरी. तर बघा या पद्धतीनं इथं आपल्याला वेक्टर क्वांटिटीज मिळतात. आता रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर, वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं. आता डायरेक्शन तर आहे ना, डायरेक्शन आहे म्हटल्यावर वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन ऍक्च्युली, बरोबर आहे ना. डायरेक्टेड लाईन सेगमेंटने आपण काय करतो, रिप्रेझेंट करतो. आता समजा मी आता एक ए बी एक लाईन सेगमेंट घेतली आहे आणि मग तिचा मी एरो असा दाखवलाय, बरोबर आहे. मग हिला मी काय म्हटलं, असं हिला असं 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 केलं, डॉटेड लाईनने पुढे पुढे गेलं असं दाखवलं. लाईन सेगमेंट म्हटलं तर लाईन नाही करायचं, सेगमेंट आहे तर असं पुढे जाऊ शकतो लाईन. ए बी बार असं ज्यावेळी मी म्हणतो, ए बी बार असं ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी ए इज नोन ॲज इनिशियल पॉईंट, बरोबर आहे का, इनिशियल पॉईंट किंवा त्याला स्टार्टिंग पॉईंट. आणि हा त्याला काय म्हणतो आपण, एक तर टर्मिनल किंवा फायनल, टर्मिनल पॉईंट. त्याला काय म्हणायचं, टर्मिनल पॉईंट. आता इथं सेगमेंट ए बी जो आहे, डायरेक्शन फ्रॉम ए टू बी आहे. ए बी बार डिनोट्स डायरेक्शन फ्रॉम ए टू बी, डायरेक्शन फ्रॉम ए टू बी असं दाखवतो आणि त्याला आपण ए बी बार असं म्हणतो. काय म्हणतो, ए बी बार. डायरेक्शन फ्रॉम बी टू ए दाखवायचं असेल तर, डायरेक्शन फ्रॉम बी टू ए दाखवायचं असेल तर त्याला बी ए बार असा म्हणतो, बरोबर आहे. मग याच्यामध्ये इनिशियल पॉईंट कोणाला बी एन आहे, टर्मिनल पॉईंट कोणाला ए. इथे ए बी बार मध्ये इनिशियल पॉईंट ए होतो आणि बी इज द टर्मिनल पॉईंट ही आहे, बरोबर आहे. त्याला काय म्हणायचं आपण, एक सपोर्ट और लाईन ऑफ ऍक्शन असं म्हणायचं. लाईन ऑफ ऍक्शन, ऍक्च्युअल लाईन कशी चालली, लाईन ऑफ ऍक्शन असं म्हणू आपण. सपोर्ट किंवा लाईन ऑफ ऍक्शन असं म्हणतो त्याला. ए बी बार लाईन ऑफ ऍक्शन, ए टू बी अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो. आणि ॲरो हेडनी आपण काय करतो, डायरेक्शन त्याची सेगमेंटची दाखवतो, ॲरो हेडनी, बरोबर आहे. काय काय ॲरो हेडनी आपण त्याची डायरेक्शन दाखवू शकतो. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ any vector. When vector AB bar, point A is known as the initial and B is known as the terminal point of that vector. The direction line segment is a part of the line of unlimited length. आता हा जो आहे आपण असं ड्रॉ केला आहे, ऍक्च्युली सेगमेंट हा लाईन सेगमेंट आहे, इज अ पार्ट ऑफ दिस लाईन, जी अनलिमिटेड अशी वाढलेली असते. आपली गिवन वेक्टर असं म्हणतो किंवा तिला जसं काय म्हणायचं, सपोर्ट और लाईन ऑफ ऍक्शन. सॉरी, खरं तर सपोर्ट किंवा लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे काय, जे डॉटेड लाईन्स आपण दाखवलोय तो लाईन सेगमेंट ऍक्च्युली काय करतो, लाईन सेगमेंट इज अ पार्ट ऑफ दॅट लाईन. हे दोन्ही बाजूने वाढलेले आहे ना, अनलिमिटेड लेंथ विच इज कॉल्ड एज द लाईन ऑफ सपोर्ट और लाईन ऑफ ऍक्शन असं म्हणतात. त्याच्यामध्ये पण ह्याचे जे काय ए आणि बी आहेत त्यांना ऍक्च्युली स्पेसिफाईड नसतात. इनिशियल आता समजा हा ए आणि बी आपण दिलाय म्हणून आहे, इफ ए अँड बी आर नॉट स्पेसिफाईड, ए अँड बी आर नॉट स्पेसिफाईड, देन व्हॉट विल हॅपन हियर, म्हणजे ए अँड बी मीन्स इनिशियल पॉईंट अँड टर्मिनल पॉईंट. नाही आहे, माहित नाही आहे. ए बी बार दिलाय असं काय माहित नाही आहे, काय माहित नाही. ॲरो हेड पण कुठे दाखवलेला नाही आहे. तर अशा वेळी देन द वेक्टर्स आर डिनोटेड बाय
then the vectors are denoted by a bar, b bar, c bar अशा पद्धतीने आपण बारने दाखवू शकतो. म्हणजे ए बार, ए चा ए बी बार, ए बार त्याला आपण पोझिशन वेक्टर असं म्हणतो. त्याचे पोझिशन दाखवतो. ते पोझिशन वेक्टर ऑफ ए, पोझिशन वेक्टर ऑफ बी, बी बार, पोझिशन वेक्टर ऑफ सी, सी बार येतो. आता मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर, मॅग्निट्यूड म्हणजे त्याची साईज. सगळ्यात महत्वाचं काय, मॅग्निट्यूडचा अर्थ काय, साईज. लक्षात ठेवा. सॉरी, आता पोझिशन वेक्टर जसं मी आता म्हटलं इथं ए बी बार मी म्हटलं ए आणि बी, ए बी बार पोझिशन वेक्टर वी कॅन राईट ए बी बार ॲज अ बी बार मायनस ए बार, सी डी बार वी कॅन राईट ॲज अ डी बार मायनस सी बार. तुम्हाला हे सगळं माहिती आहे. 11th मध्ये हे सगळं झालेलं आहे. पुन्हा काही गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्यांनी, त्यामुळे आपल्याला हे घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मॅग्निट्यूड, आता मॅग्निट्यूड म्हणजे काय, तर मॅग्निट्यूड फॉर साईज किंवा लेंथ आपण काय म्हणणार याला, मॅग्निट्यूड म्हणजे साईज ऑर लेंथ असं म्हणणार. आता साईज ऑर लेंथ कोणाची, ऑफ ए बी बार जर आपण कन्सिडर केला, समजा इथे ए बी बारचा कन्सिडर केला, दिस इज डिनोटेड बाय मॅग्निट्यूड ए बी बार. मॉड्युलस ऑफ ए बी बार इज नोन ॲज अ मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार. बरोबर आहे. डिनोटेड बाय इज डिफाइंड ॲज द लेंथ ऑफ द सेगमेंट ए बी, किंवा मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार किंवा लेंथ ऑफ सेगमेंट ए बी असं पण म्हटलं जातं. लेंथ ऑफ सेगमेंट ए बी म्हणजे मॉड्युलस ऑफ ए बी बार इज नथिंग बट वी कॅन राईट डाऊन लेंथ ऑफ ए बी. हे लक्षात ठेवा. लेंथ ऑफ ए बी इज नथिंग बट मॉड्युलस ऑफ ए बी बार या पद्धतीने आपण राईट डाऊन करू शकतो. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर समजा ज्याचं स्पेसिफाईड नाही आहे, ए बी, बी बार, सी बार असे असेल तर मॉड्युलस ऑफ ए बार, मॉड्युलस ऑफ बी बार, मॉड्युलस ऑफ सी बार अशा पद्धतीने ह्याचा मॅग्निट्यूड आपण डिनोट करू शकतो. द मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर डज नॉट डिपेंड ऑन इट्स डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हटलं की काय, सरळ सरळ लेंथ आली. लेंथ म्हटलं की त्याला डायरेक्शन असते का, नाही. लक्षात घ्या, मॅग्निट्यूड ज्यावेळी असं म्हटलं जातं, मॉड्युलस येतो त्याचा डिपेंड करत नाही आहे साईन, किंवा त्याचा डिपेंड करत नाही डायरेक्शन. म्हणून याच्यामध्ये डायरेक्शन जर का डिपेंड नसेल तर तो काय असतो, लेंथ. आणि ते लेंथ काय असते, लेंथ नेवर बी निगेटिव्ह. बरोबर आहे ना, नेवर निगेटिव्ह. लेंथ कधीच निगेटिव्ह नसते, म्हणून त्याचा डायरेक्शनवरचा काहीही परिणाम होत नाही. आता टाईप्स ऑफ आपण काय बोलायचे, वेक्टर्स. 1 मिनिट, सॉरी. आता टाइप्स ऑफ वेक्टर्स बघायचा. आता टाइप्स ऑफ वेक्टर हे कशावरून येणार, मॅग्निट्यूड वरून येणार तर कशावरून. आता मी म्हटलं आता हे ए आहे आणि इथं बी असला तर ए बी बार. समजा ए अँड बी बोथ आर हिअर, ए अँड बी कोइन्साइड्स. ए अँड बी means initial point and terminal point are coincides. Then it is called as a zero vector or null vector. Or null vector. म्हणजे त्यांचा मॅग्निट्यूड काय असणार आहे, झिरो असणार आहे. मॅग्निट्यूड इज झिरो. म्हणजे आपण इथं ए बार म्हणा इज इक्वल टू झिरो. मॉड्युलस ऑफ A, मॉड्युलस ऑफ बी बी which is equal to 0. बरोबर आहे का. त्याच्यानंतर सेकंड युनिट वेक्टर. आता युनिट वेक्टर काय, it has magnitude 1. बरोबर आहे का. वेक्टर whose magnitude is unity. The vector whose magnitude is, त्याला युनिटी म्हणजेच काय, दॅट इज 1. whose magnitude is 1. बरोबर आहे का, is called a unit vector. The unit vector in the
in the direction of a given vector a cap denoted म्हणजे गिवन वेक्टर जर a बार असेल हा is denoted by a cap. Always unit vector is denoted by a cap. Read as a cap. A cap म्हणतो म्हणजे काय along the x axis I असेल बरोबर along the x axis तर I cap this is if I bar is a unit vector along the x axis then I cap असं आपण म्हणतो आपण म्हणजे along that vector असेल unit vector तर a bar along the a bar असेल तर a cap is a unit vector बरोबर आहे. त्याच्यानंतर को इनिशियल और को टर्मिनल थर्ड काय को इनिशियल को टर्मिनल वेक्टर्स. समजा the vectors having same initial point are called co-initial vector. Whereas vector having same initial नंतर कुठला आला terminal point are called co-terminal vectors. हे a बार b बार समजा हे आता असं आहे a बार आणि b बार आणि समजा इथं असं असेल तर b बार आणि c बार याला काय म्हणायचं आता टर्मिनल्स कुठलेही आता बघा को इनिशियल पॉईंट एकच असेल आणि ती हे चालू आहे आणि टर्मिनल पॉईंट इथं आहे आणि हे इकडं आहे लक्षात येते का म्हणजे हे इकडं डी बार आणि सी बार म्हणजे इनिशियल वेगळे पॉईंट आहेत पण टर्मिनल मात्र एकच येतं तर त्याला को टर्मिनल को इनिशियल अँड को टर्मिनल. त्याच्यानंतर इक्वल वेक्टर्स. आता इक्वल वेक्टर्सचा अर्थ काय टू और मोर वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल वेक्टर्स इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. लक्षात येते का बघा तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया ए बार बी बार सी बार डी बार. इथं काय होतं बघा डायरेक्शन सेम आहे आणि समजा यांची मॅग्निट्यूड पण सेम असेल थोडंसं हा सी बार आपण एक वेळा ए बार आणि बी बार काय होऊ शकतात इक्वल वेक्टर्स होऊ शकतात इथं म्हणजे समजा ए बार मॉड्युलस ऑफ ए बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ बी बार असेल. मी काय म्हटलं इक्वल वेक्टर्स म्हणजे दी टू or more vectors having equal two or more vectors having equal काय equal two or more vectors having equal magnitude and direction. Equal त्याला आपण सेम मॅग्निट्यूड and direction then we can say that they both are equal vectors. आता मॉड्युलस ऑफ ए बार आणि मॉड्युलस ऑफ बी बार आहे तर मॉड्युलस ऑफ ए बार आणि मॉड्युलस ऑफ बी बार इक्वल आहे म्हणजेच काय हियर इनिशियल पॉईंट काय आहे काय त्याचा काही संबंध नाही आहे बरोबर आहे ना. इनिशियल पॉईंट याचा वेगळा आहे याचा वेगळा आहे पण डायरेक्शन सेम आहे ना त्याचे मॅग्निट्यूड इक्वल असेल आणि डायरेक्शन सेम असेल तर ते काय बोथ आर इक्वल.
इक्वल वेक्टर. त्याच्यानंतर मॉड्युलस ऑफ बी ए बार आणि मॉड्युलस ऑफ सी बार. मॉड्युलस ऑफ ए बार आणि मॉड्युलस ऑफ सी बार बोथ आर इक्वल बट डायरेक्शन आर नॉट सेम. सपोज म्हटलं समजा हे असं असेल आणि डायरेक्शन इक्वल आहे बट डायरेक्शन्स आर नॉट सेम. ते इक्वल वेक्टर्स नाही आहेत. मॅग्निट्यूड्स इक्वल नाही आहेत आणि डायरेक्शन मात्र सेम आहे तरी सुद्धा ते इक्वल वेक्टर्स असू शकत नाही. म्हणजे मॉड्युलस ऑफ ए बार इज नॉट इक्वल टू मॉड्युलस ऑफ बी बार आणि मॉड्युलस ऑफ ए बार इज नॉट इक्वल टू डी बार असं होऊ शकतं. म्हणजे इथं या पद्धतीनं आपण वेक्टर्स म्हणजे काय सेम मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन असलं पाहिजे. इफ सेम मॅग्निट्यूड and direction is that then the two or more vectors are equal vectors. Now negative of a vector. So negative vectors are if a bar is a given vector समजा तर PQ मी कन्सिडर केला आणि मग हा QP बार आहे समजा. म्हणजे हा असा आहे आणि हा मी असा कन्सिडर केला. हा PQ बार आहे आणि हा QP बार म्हणजे डायरेक्शन त्याची उलटी घेतली. दोघं पण पी एल क्यू सर्व काय हे दोघे पी एल आणि दोघे क्यू पी क्यू साठी असं आपण कन्सिडर करूया. इफ ए बार इज अ गिवन वेक्टर गिवन वेक्टर ए बार इज अ गिवन वेक्टर then the negative of a bar is a vector whose magnitude is same as the of a bar but whose direction is opposite to the a bar. Negative of a vector म्हणजे काय समजा सेम मॅग्निट्यूड आहे. इफ magnitudes are same but their directions are opposite to each other then vectors are known as negative vectors of each other. आता निगेटिव्ह वेक्टर झाला म्हणजे समजा ए बार हा एक सेम मॅग्निट्यूड असणार वेक्टर आहे दुसऱ्याबरोबर तर त्याचा निगेटिव्ह वेक्टर काय येणार मायनस ए बार इज अ निगेटिव्ह वेक्टर. आता इथं बघा पी क्यू बार इफ पी क्यू बार इज इक्वल टू ए बार कन्सिडर केलं देन क्यू पी बार काय होईल याच्यात नुसार मायनस ए बार. बरोबर आहे. म्हणजे मॉड्युलस ऑफ पी क्यू बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ मायनस क्यू पी बार असं होऊ शकतं. इक्वल लेंथ आहेत but their directions are not same, not equal. That's why we can write down this as a bar is equal to minus a bar or pq or modulus of pq bar is equal to modulus of minus qp bar. ठीक है. कोलिनियर वेक्टर्स म्हणजे इथं जर तुम्ही हे चेक केला pq बार इज इक्वल टू आपण q बार मायनस p बार असं म्हणतो आणि मायनस QP बार इज इक्वल टू म्हणला मायनस इन ब्रॅकेट P बार मायनस Q बार. म्हणजे हे दोन्ही इक्वल आहेत का हे चेक करायचं असेल तर मायनस आतमध्ये त्या मायनस P बार प्लस Q बार होतो. मीन्स वॉट Q बार मायनस P बार झाला. Q बार मायनस P बार झाला. दिस इज नथिंग बट PQ बार इज इक्वल टू मायनस QP बार. हे झालं निगेटिव्ह ऑफ ए वेक्टर. त्याच्यानंतर कोलिनियर वेक्टर्स काय कोलिनियर वेक्टर्स पॅरलल कोलिनियर वेक्टर्स आपण म्हणतो. आता कोलिनियर वेक्टर्स म्हणजे काय वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर वेक्टर्स इफ दे आर पॅरलल. इफ दे आर पॅरलल टू द
पॅरलल टू द काय सेम लाईन असणार or along the same line. They are along the same line. काय म्हणते बघा, two or more vectors are called as collinear vectors if they are parallel to same line or they are along the same line. अशा पद्धतीने असेल तर त्याला आपण कोलिनियर वेक्टर्स असं म्हणतो. कोलिनियर वेक्टर्स खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, स्केलर मल्टिप्लाय फॉर्म्युला म्हणतो ए बार इज इक्वल टू पी बी बार, आणि टी इज अ स्केलर म्हणजे स्केलर मल्टिप्लाय फॉर्म्युला आपण याच्यापूर्वी बघितलेलं आहे 11th मध्ये. आता फ्री वेक्टर्स सगळ्यात महत्वाचं ते फ्री वेक्टर. फ्री वेक्टर्स म्हणजे काय, कुठेही हे फ्री वेक्टर्स, बरोबर आहे का, म्हणजे ए बार बी बार सी बार डी बार ई बार एफ बार, कसं पण फ्री वेक्टर्स म्हणजे काय, इफ अ वेक्टर कॅन बी translated anywhere in the space without changing its magnitude and direction, then such a vector is called the free vector. In other words, the initial point of free vector can be taken anywhere in the space keeping magnitude and direction same. फ्री वेक्टर म्हणजे काय, जसं टेकिंग इनिशियल पॉईंट कुठेही घ्या आणि तिथून त्याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड मात्र सेम पाहिजे इन अ स्पेस. स्पेसमध्ये कुठेही ते फिरले पाहिजे. फ्री वेक्टर्स फिजिक्स मध्ये तुम्हाला हे खूप माहिती आहे, वेक्टरमध्ये असणार फ्री वेक्टर्स काय. त्याच्यानंतर लोकलाइज्ड वेक्टर्स ज्याला आपण फोर्स म्हणतो, फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी जर लोकलाइज. समजा असं फोर्स अप्लाय केलाय आपण, ज्या दिशेनं आपण फोर्स अप्लाय केलाय त्या दिशेला कोणती पण ऑब्जेक्ट काय होतो, मूव्ह होतो, त्याला लोकलाइज्ड वेक्टर असं म्हणायचं. म्हणजे फॉर अ वेक्टर ऑफ गिवन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन इफ इट्स इनिशियल पॉइंट इज फिक्स्ड इन स्पेस then such a vector is called as localized vector. Localized vector म्हणजे काय, इथून फोर्स अप्लाय केला म्हणजे काय, इनिशियल पॉइंट इज फिक्स आणि तो पुढे गेला असं बारका नाही झाला बरोबर का, असं असं हा असं पुढे नाही, तर इनिशियल पॉइंट फिक्स आहे त्याला तिकडून ढकलायला लागेल म्हणजे पुढे चाललाय, बरोबर आहे का. दिस इज कॉल्ड एज अ लोकलाइज्ड वेक्टर. आणि फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी इज अ लोकलाइज्ड वेक्टर, बरोबर आहे. आता तुमच्या बुकमध्ये ऍक्टिव्हिटी दिली बघा. ऍक्टिव्हिटी काय बघा, रायटिंग द फॉलोइंग वेक्टर्स इन टर्म्स ऑफ वेक्टर्स पी बार क्यू बार अँड आर बार. टेक्स्ट बुक पेज नंबर तुमचा 135 आहे, बरोबर आहे. आता इथं तुम्हाला एक ट्रायंगल दिलाय, सॉरी ए बी आणि सी दिलाय, इथं पी बार दिलाय, इथे क्यू बार दिलाय आणि इथं आर बार दिलाय. फर्स्ट ए बी बार इज इक्वल टू इच अदर, सेकंड ए बार इज इक्वल टू इच अदर, थर्ड बी सी बार इज इक्वल टू इच अदर, फोर्थ सी बी बार इज इक्वल टू, फिफ्थ सी ए बार इज इक्वल टू, आणि सिक्स ए सी बार इज इक्वल. आता बी ए बार, ए बी बार मीन्स पी बार, बी ए बार मीन्स मायनस पी बार, बी ए बार मायनस पी बार असणार. ऍक्च्युअली त्यांनी काय केलंय, असं दिलंय, द एरोज आर गिवन. इनिशियल ए बी बार मध्ये ए, बी सी मध्ये बी आणि सी ए मध्ये सी इज द इनिशियल बार. पुढे काय दिलं, बी सी बार म्हणजे क्यू बार आहे, उलटा झाला, सी बी बार म्हणजे मायनस क्यू बार, सॉरी सी ए बार आर बार झाला मायनस आर बार, ए सी बार इज इक्वल टू मायनस आर बार असेल, बरोबर आहे. अशा पद्धतीने हा हे तुमच्या आन्सर. 135 पेजवरती हा तुमचा ऍक्टिव्हिटी, ठीक आहे. रब करतो. सॉरी. आता
अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स म्हणजे माझं स्केलर मल्टिप्लिकेशन असेल, ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स असेल, लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये आपण पॅरोग्राम आहे ते कुठला पॅरोग्राम आहे, ट्रायंगल लॉ आहे ॲडिशनचा. बघूया पहिला आपण काय करूया, अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. सॉरी, अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स मध्ये स्केलर मल्टिप्लिकेशन आपण म्हणतो. स्केलर मल्टिप्लिकेशन. पहिले स्केलर अर्थ जाणून घ्या. नंबर कुठला एक रिअल नंबर आहे, स्केलर मल्टिप्लिकेशन कोणाबरोबर, तर वेक्टर सोबत. वेक्टर इज नथिंग बट अ लाईन आहे ना, लक्षात ठेवा. वेक्टर इज नथिंग बट अगेन अ लाईन. त्याच्याबरोबर स्केलर मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. म्हणजे समजा टॉईस ए बार हॅज काय आहे, सेम डिरेक्शन as a bar. Twice a bar has the same direction as a bar, but it is a twice along a bar. A bar ला डबल आहे तो, twice along as a bar. A bar चा डबल असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे समजा मी इथं a bar हा काढला, तर हा काही पण के ए बार असू शकतो, त्याच्याच अलॉंग आहे ना, बरं आहे का. किंवा हा असा असू शकतो के ए बार, वेर के इज लेस दॅन 0 असणार इथं, आणि वेरस हिअर के इज ग्रेटर दॅन 0 असणार. म्हणजे के इज नथिंग बट अ स्केलर, बरोबर आहे. के हा स्केलर आहे. म्हणजे लेट ए बार बी एनी वेक्टर अँड के बी अ स्केलर, के बी अ स्केलर, देन द वेक्टर के ए बार, द स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर ए बार. के ए बार इज द स्केलर मल्टिपल ऑफ ए बार. आणि नेक्स्ट आहे तो, आता हा मॉड्युलस ऑफ के ए बार वी कॅन राईट डाऊन ॲज अ के इंटू मॉड्युलस ऑफ ए बार, अशा पण लिहू शकतो. किंवा मॉड्युलस ऑफ के इंटू मॉड्युलस ऑफ ए बार. ए बार आणि के ए बार हॅव द सेम डिरेक्शन इफ के इज ग्रेटर दॅन 0 अँड अपोजिट डिरेक्शन इफ के इज लेस दॅन 0. ए बार असू दे, के ए बार असू दे, आणि हा के ए बार, वेरस के इज लेस दॅन 0 किंवा के इज ग्रेटर दॅन 0 असेल, तर त्यांची डिरेक्शन काय सेम असो किंवा अपोजिट असो, ते कशा आहेत, स्केलर मल्टिपल आहेत इतर. आता समजा इथं अशा रिमार्क्स, इफ के इज इक्वल टू 0, देन के ए बार काय होणार आहे, डेफिनेटली 0 होणार. सेकंड, ए बार अँड के ए बार आर कोलिनियर और पॅरलल पण म्हणू शकतो, एक तर कोलिनियर किंवा पॅरलल. स्केलर मल्टिपल ऑफ ए बार आहे ना. आता टू नॉन झिरो वेक्टर्स, इफ टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर असं जर म्हटलं, कोलिनियर वेक्टर्स और पॅरलल म्हटले, और पॅरलल, then a bar is equal to m b bar. We can write down like this. One vector is the scalar multiple of other vector. One vector is a scalar multiple of other vector, whereas m is not equal to 0. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये मग लेट a cap, आता समजा a cap be the unit vector along a bar. A cap is the unit vector along a bar. Then a cap is equal to ए बार अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार, ए बार अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार, हे लक्षात ठेवा. किंवा तुम्ही काय म्हणू शकता, ए कॅप मॉड्युलस ऑफ ए बार इज इक्वल टू ए बार. हे इम्पॉर्टंट आहे. समजलं इथंपर्यंत? ह्या सगळंच तुम्हाला 11वीला झालेलं आहे, सगळंच तुम्हाला 11वीला ऑलरेडी झालेलं आहे. आणि समजा वेक्टर ऑफ लेंथ के
इफ हे खूप महत्वाचं आहे. वेक्टर ऑफ लेंथ के एक्झाम्पल्स मध्ये हे येऊ शकतं. ऑफ लेंथ के इन द सेम डिरेक्शन, in the same direction as a bar is k a cap is equal to k into a bar upon modulus of a bar. K into a bar upon modulus of k in the same direction as a bar is k a cap. If the vector of length k in the same direction as a bar is k a cap, which is equal to k into a bar upon modulus of a bar. आता ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. आता टू वेक्टर्सची ऍडिशन कशी करायची? सॉरी, ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. सॉरी, बी इथं सी टाकून इथं डी टाकू. समजा तिचं ऍडिशन दाखवायचं आपल्याला. बघूया की दोन वेक्टरची ऍडिशन दाखवायची. इथून इथं गेला, हा इथून इथं गेला. ए बी बार प्लस बी सी बार, ए बी बार प्लस बी सी बार, म्हणजे हा बी बार हा पॅरलॉग्राम असेल तर बी बार. तर आपण addition of two vectors कसं असतं? a bar and b bar any two vectors, a bar and b bar are any two vectors, then their addition is denoted by a bar plus b bar. And there are two laws addition of two vectors. एक आहे पॅरलॉग्राम आणि ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन. आता हा जर पॅरलॉग्राम तयार केला तर हा बी बार असेल तर हा बी बार पॅरलल अँड इक्वल असतात. हा ए बार आहे तर डेफिनेटली हा ए बार असतात. मग हा कसा असणार? इकडे असणार, कारण ही डिरेक्शन अशी आहे, तर डेफिनेटली ही डिरेक्शन अशी असते. आता हा सी बार इज इक्वल टू काय असणार आहे? ए बार. आता बघा, ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू ए सी बार. बघा ऍडिशन ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू ए सी बार. आता ए बी बार प्लस ए डी बार म्हणू शकता की नाही? बघा, ए बी बार प्लस बी सी म्हणजेच कोण आहे? ए डी इज इक्वल टू ए सी म्हणू शकता. म्हणजे शेवटी काय? ए सी बार. ए सी बार म्हणजे हा सी बार आहे, हा कोण आहे? ए बार प्लस बी बार. संपलं. ए बार प्लस बी बार बाय द विच लॉ? पॅरलॉग्राम लॉ ऑफ ऍडिशन. आता पॅरलॉग्राम लॉ ऑफ ऍडिशन मध्ये हे अशा पद्धतीने आपण यूज केलं. सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. आता ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. आता ट्रायंगल सॉरी triangle law of addition of two vectors. The triangle law of addition of two vectors कसा आहे? ए बार बरोबर आहे, बी बार असा गेला तर हा असा, म्हणजे कोण आहे? हा सी. म्हणजे काय झाला? आणि जर ह्याला आता आपण जोडून घेतला तर कसं? पॅरलल लेंथ काढल्या तर हा सी बार जो आहे तो काय येणार? ए बार प्लस बी बार, ए बी बार प्लस बी सी बार, ए बी बार प्लस बी सी बार. आणि हा ए सी बार पाहिजे असेल असा, ए बी बार बी सी बार, ए प्लस बी बार which is equal to सी बार तयार होतं. म्हणजे ए सी बार. ए प्लस बी सी इज नथिंग बट ए सी. लक्षात ठेवा, ए सी बार म्हणजे सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. हे इम्पॉर्टंट. आता इथं कसं झालं? इकडून माहिती तर हा बी बार, हा
ए बार, मग आता ए डी प्लस ए बार प्लस डी सी बार विच इज इक्वल टू ए सी बार होतो. ए डी बार कोण आहे, ए डी बार बी बार आहे, डी सी बार कोण आहे, ए बार विच इज इक्वल टू सी बार. therefore c bar is equal to b bar plus a bar is equal to c bar is equal to a bar plus b bar. म्हणजे c bar is equal to a bar plus b bar is equal to b bar plus a bar means commutative property prove of the triangle of addition of vector prove the commutative property of that. Subtraction of two vectors subtract करायचं आहे, सॉरी इथे काही कॉम्पिटेटिव्ह नसतं लक्षात घ्या. हा सांगे ना सॉरी ए बी सी आणि इथं बी. आता काय हा अपोजिट याच्या अपोजिट घेतला आपण आणि हे सगळे असं घेतलं. म्हणजे हा समजा हा कोण आहे, हा ए बार आहे, हा बी आणि हा सी बार आहे, ए बार बी बार सी बार. पण आपण असं बघितलं इथून इथं जातोय ए बी बार प्लस बी सी बार इज नथिंग बट ए सी बार दॅट मीन्स ए बार प्लस बी बार असं म्हणतो. आता हा इथून इथं जातोय आणि इथून इकडे जातोय, मग इथे गफलत होती, बरोबर आहे, म्हणजे इथं गफलत होती. हा कोण याच्या अपोजिट आहे म्हणजे बी बार म्हणजे कसं झाला मायनस बी. तर हा सेम जातो इकडे, तर हा काय असेल ए बार. हा पण कसला आहे हा ए बार प्लस, आता बघा इथून इथं म्हणजे ए डी बार ना, ए बी बार बी डी बार इज नथिंग बट ए डी बार. आता बी डी हा बी बारच्या उलटा मायनस बी बार म्हणजे उलटा तसा आहे म्हणजे मायनस बी बार होतो. तो ए बार प्लस बी बार आहे तर हा ए बार मायनस बी बार होतो. ए बार प्लस बी बार इज नथिंग बट मायनस म्हणजे बी डी बार हा कोण झाला मायनस बी सी बार उलटा. therefore बी डी बार इज इक्वल टू मायनस बी बार. हे आपण इथं सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स होता, बरोबर. आता पुढे बीडी एडी बार इज इक्वल टू काय परत आता हा बीडी बार झाला, एडी बार इज इक्वल टू ए बी प्लस बी डी. ए बी बार म्हणजे कोण ए प्लस बी डी बार म्हणजे मायनस बी बार, ए बार मायनस बी बार असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये काही नोट आहेत, रिमार्क्स आहेत, ते राईट डाऊन करा. पहिले रिमार्क इफ वेलोसिटी म्हणजे वेक्टर velocity vector quantity है ना, vector a bar and b bar acting simultaneously ना, acting simultaneously then we use parallelogram law of addition. क्या होगा if velocity म्हणजे वेक्टर a bar and b bar acting simultaneously then we use parallelogram law of addition. Next है adding vector to the its opposite vector gives 0 bar ना, adding vector to its opposite vector is 0. और 0 बार अपन म्हणतो 0 बार म्हणजे आता इथं as pq bar plus qp bar is equal to
as PQ bar plus QP bar is equal to QQ राहिला PP bar राहिला ना, is equal to 0. म्हणजे PQ minus PQ होणार हा, म्हणजेच काय झाला हा PP minus PP bar is equal to 0 झाला. जसं की प्लस QP चा मायनस PQ bar. नेक्स्ट आहे समजा if velocity vector a bar and b bar are acting one after another, then we use triangle law of addition. इथं काय आहे, if vector म्हणजे velocity a bar and b bar simultaneously acting होत असेल तर parallelogram addition, आणि समजा ते one after another असेल तर triangle of addition यूज करायचं. त्याच्यानंतर fourth one, if a in triangle ABC AC bar is equal to minus CA bar, the negative vectors. So AB bar plus BC bar plus CA bar is equal to AA bar, which is equal to 0 bar. AB bar plus जहाँ AC था plus CA bar म्हणजे A bar असं equal to 0. मग त्यालाच काय होणार आपण AC bar minus AC bar equal to 0. This means that when the vectors along the sides of the triangle are in order, the resultant is 0 as initial and terminal points become same. The addition law of vectors can be extended to a polygon. The polygon एखादा काढूया. ठीक है, हाँ सर, हाँ पॉलीगॉन आहे बरोबर. Q R S T हा एक A बार आहे, हा B बार आहे, हा C बार आहे आणि हा D बार आहे. आता हा P plus QR plus RS plus ST is nothing but PT, म्हणजे A bar plus B bar plus C bar plus D bar. आता इथे होता हा जो आहे हा प्लस हा आहे, म्हणजे A bar plus B bar plus C bar. तर यामध्ये A bar plus B bar आहे, यहाँ A bar plus B bar, A bar plus B bar plus C bar, A bar plus B bar plus C bar plus B bar. म्हणजे the vectors PT bar represents sum of all the vectors A bar, B bar, C bar and D bar. हे लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे पॉलीगॉन लॉ असू शकतो. म्हणजे कसं की A bar plus B bar C bar plus D bar is equal to PT bar असला पाहिजे. आता A bar म्हणजेच कोण आहे, PQ bar plus QR bar plus RS bar plus ST bar, which is equal to PT bar. ये Q गेला PR bar plus S गेला RT bar, which is equal to PT bar. आता PR plus RT PT bar is equal to PT bar. या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. म्हणजे आता इथे जर प्रॉपर्टीज बघितल्या आतापर्यंत तर A bar plus B bar is equal to B bar plus A bar कंपल्सरी आहे, बरोबर आहे. म्हणजे A bar plus B bar plus A bar म्हणजे काय झालं, कम्युटेटिव्ह आहे. त्याच्यानंतर A bar plus B bar
प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. हे कोण आहे? असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. हे कॉम्पिटिटिव्ह झाला, हा असोसिएटिव्ह. त्याच्यानंतर ए बार प्लस 0 बार इज इक्वल टू 0 बार प्लस ए बार इज इक्वल टू ए बार. ऍडिटिव्ह आयडेंटिटी असं म्हणतात. तीन झाला, इथे 4 5, आता 6 झाला आणि 7वा. सॉरी, आता ए बार प्लस मायनस ए बार इक्वल टू 0 बार मायनस ए बार इज ऍडिटिव्ह इनवर्स. हा कोण आहे? ऍडिटिव्ह इनवर्स आहे. हा ऍडिटिव्ह आयडेंटिटी आहे, जे तोच येतो ऍडिशन करून सुद्धा तोच येतो. म्हणजे ए बार प्लस 0 बार, 0 बार प्लस ए बार इज इक्वल टू ए बार. ए बार प्लस ऑफ मायनस ए बार विच इज इक्वल टू 0 बार मायनस ए बार इज ऍडिटिव्ह इनवर्स. त्याच्यानंतर if a bar and b bar are two vectors, लक्षात घ्या, if हा थेअरी पार्ट आहे टोटल सगळा, त्याच्यात तुम्हाला थेरम्स पण आहे. तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम्पल सॉल्व्ह करताना खूप आनंद वाटेल याच्यापेक्षा पण. if a bar and b bar are the vectors and m and n are the scalars, a bar and b bar are vectors and scalars, then आता काय होणार आहे? फर्स्ट m plus n a bar is equal to m a bar plus n a bar असं म्हणतो. याला म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. सेकंड m a bar plus a bar, m into a bar plus b bar, this m a bar plus m b bar पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह. थर्ड m into n a bar is equal to mn into a bar or कसा होणार बघा, n into m a bar. त्याच्यामधला आहे मॉड्युलस ऑफ a bar plus b bar which is less equal to a bar plus modulus of b bar. This is known as a triangle inequality. This is the triangle inequality. This is obtained from the triangle law as the length of any side of triangle is less than the sum of the other two sides. आपण 9 मध्ये शिकलेलो होतो. That is in triangle ABC, AC is less than AB plus BC आपण म्हणू शकतो. किंवा तुम्ही कुठला पण एखादे दोन साइड्स घेऊन तिसऱ्या साइडपेक्षा ऍडिशन मोठी दाखवू शकता. म्हणजे काय, इथं AC बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ A बार प्लस B बार, AB बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ A बार and BC bar is equal to modulus of B bar. Any two vectors A bar and B bar determined apply and a vector A bar plus B bar and A bar minus B bar lie in the same plane. आता आपण एक ऍक्टिव्हिटी घेऊया आणि मग थांबूया. यामध्ये एक ऍक्टिव्हिटी आहे टेक्स्ट मध्ये, टेक्स्ट बुक 137 पेज वरती बघा. इन अ क्वाड्रिलॅटरल PQRS, in a quadrilateral PQRS, sorry, PQRS असं आहे. पण ड्रॉ करूया. ठीक आहे. आता बघा, तर QR प्लस RS बस QR plus RS, QR plus RS is equal to QS येणार ना, QS bar. सेकंड
पी क्यू बार प्लस क्यू आर बार, पी क्यू बार प्लस क्यू आर बार म्हणजे कोण येणार इथं पी क्यू प्लस क्यू आर, हा जॉईन केला म्हणजे पी आर बार येणार. थर्ड पी एस बार प्लस एस आर बार प्लस आर क्यू बार, एस गेला पी आर बार प्लस आर क्यू बार, पी क्यू बार पी क्यू बार, पी आर बार प्लस आर क्यू बार प्लस क्यू एस बार इज इक्वल टू आर आर कैंसल, पी क्यू बार प्लस क्यू एस बार which is equal to पी एस बार, पी एस बार क्यू आर बार माइनस एस क्यू आर बार माइनस एस आर बार माइनस पी एस बार इज इक्वल. आता बघा हा क्यू आर बार आहे माइनस एस आर बार माइनस पी एस बार. आता बघा क्यू आर बार ॲज इट इज येणार पॉझिटिव्ह आहे, याला पॉझिटिव्ह करा आय एस आर बारचा आर एस बार होईल, याला पॉझिटिव्ह करा एस पी बार होईल, आर आर कॅन्सल क्यू बार क्यू एस बार प्लस एस पी बार whereas QP bar, whereas QP bar. आता QP minus RP plus RS, QP minus RP plus RS, QP minus RP plus RS, QP bar plus PR bar plus RS bar, QP plus PR QR bar plus RS bar which is equal to QS bar. अशा पद्धतीने इथं तुम्हाला नेक्स्ट चालू होतात तर थेरम सुरू होतात ऍक्च्युली बघायला गेलं तर. थेरम 1 and 2 non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if there exists scalars m n, at least one of them is non-zero such that ma bar plus n b bar is equal to 0. Actually if only if part बघितलं तर ए बार आणि बी बार कोलिनियर बघितलं तर ए बार इज इक्वल टू टी बी बार म्हटला सेट इज अ स्केलर, तर ॲक्च्युली त्याच्यावरून पण येतं ए बार मायनस टी बी बार इज इक्वल टू 0. म्हणजे हा जर कम्पेअर केला आहे या गोष्टीशी तर कम्पेअरिंग केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज मिळतात आणि ते स्केलर आहेत शेवटी काही केलं तर. म्हणजेच काय तर ए बार इज इक्वल टू एम बी बार किंवा एम ए बार प्लस एन बी बार 0 हे प्रूव्ह होतं. तर तसंच तुम्हाला सेकंड थेरम पण आहे. लेट A bar B bar be non-collinear vectors. A vector R bar is co-planar with A bar and B bar if and only if there exists unique scalars T1 and T2 such that R bar is equal to T1 A bar plus T2 B bar. त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये तिसरा पण आहे, त्याच्या कोरोलरीज आहेत भरपूर. असा हा थेरी पार्ट आहे. त्याच्यानंतर मग 5.1 आहे. तर तुम्ही सॉल्व करत राहा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते बघूया. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.